मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाबळेश्वर येथील मॅप्रो गार्डन आणि तेथे आपल्याला काय काय बघायला मिळते याची संपूर्ण माहिती। मॅप्रो गार्डनच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला शॉप बघायला मिळतात। त्याच्या समोरच आपल्याला कुल्फीची गाडी बघायला मिळते। त्याच्या बाजूलाच लहान मुलांना खेळण्यासाठी जागा बघायला मिळते आणि त्याच्या बाजूलाच सेल्फी पॉइंट बघायला मिळते। त्याच्या बाजूलाच हॅलेरोरेन बघायला मिळते। त्याच्यामध्ये लहान मुलांना ठेवून वरून चॉकलेट सोडले जातात। त्याच्या बाजूनेच आपल्याला एक रस्ता गेलेला दिसतो। त्याच्या डाव्या बाजूलाच आपल्याला मॅप्रोची फॅक्टरी बघायला मिळते। याच फॅक्टरीमध्ये मॅप्रोचे सर्व प्रोडक्ट बनवले जातात। त्याच्याच बाजूला आपल्याला एक जेलीच्या चॉकलेटांचा शॉप बघायला मिळतो। येथून आपल्याला ही जेलीची चॉकलेट्स खरेदी करता येतात। याच शॉप मध्ये आपल्याला चॉकलेट कलेक्शन गेम देखील बघायला मिळतो। याच्यामध्ये लहान मुलांना दोरी बांधून आतमध्ये सोडले जाते आणि त्याच्या हातात जेवढी चॉकलेट येतील तेवढी त्याला दिली जातात। त्याच्या समोरच आपल्याला मोठा शॉप बघायला मिळतो। या शॉप मध्ये मॅप्रोचे सर्व प्रोडक्ट मिळतात। येथे आपल्याला मॅप्रोचे सर्वच प्रोडक्ट MRP पेक्षा कमी दराने मिळतात। या शॉप मध्ये आपल्याला खरेदी करण्यासाठी ट्रॉल्या आणि बकेट देखील मिळतात। या शॉप मध्ये खरेदी करण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते। या शॉप मध्ये आपल्याला जेलीचे चॉकलेट्स, वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचे ज्यूस आणि सिरप आणि चिक्क्या असे अनेक पदार्थ मिळतात। तसेच या शॉप मध्ये आपल्याला 4 ज्यूसच्या बाटल्यांवर 1 ज्यूसची बाटली फ्री मिळते। तसेच येथे आपल्याला काही पदार्थ 2वर 1 फ्री तर काही पदार्थ 3वर 1 फ्री असे देखील मिळतात। शॉप मधून बाहेर आल्यावर समोरच आपल्याला एक सेल्फी पॉइंट बघायला मिळतो। त्याच्या समोरच आपल्याला एक छोटेसे माशांचे तळे बघायला मिळते आणि त्या तळ्यामध्ये रंगीबेरंगी मासे बघायला मिळतात। त्याच्या बाजूलाच आपल्याला आणखी एक सेल्फी पॉइंट बघायला मिळतो। या सेल्फी पॉइंट मध्ये भरपूर लोक फोटो काढत असतात। त्याच्या बाजूलाच आपल्याला झाडांच्या कुंड्या बघायला मिळतात। त्याच्या समोरूनच आपल्याला एक खाली रस्ता गेलेला दिसतो। येथेच आपल्याला एक रेस्टॉरंट बघायला मिळते।
येथेच आपली खाण्यापिण्याची सोय होते. रेस्टॉरंटच्या बाजूलाच स्ट्रॉबेरीची शेती आहे. येथे आपल्याला फुलांचे गार्डन देखील बघायला मिळतात. या रस्त्याने जाताना आपल्याला रस्त्याच्या डाव्या बाजूला झाडांच्या कुंड्या बघायला मिळतात. तसेच रस्त्याच्या उजव्या बाजूला देखील झाडांच्या छोट्या छोट्या कुंड्या बघायला मिळतात. या रस्त्याने पुढे चालत गेल्यावर आपण चॉकलेट शॉपच्या बाहेर पडण्याच्या जागेवर जाऊन पोहोचतो.